आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांवर उद्या मतदान। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसंच हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये देखील मतदान होणार। मावळ लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। मावळमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान 23 मे रोजी होणार। आतापर्यंत 18 अर्ज दाखल। शरद पवारांची आज राहुरीमध्ये सभा। निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची जाहीर सभा होणार। पुण्यामध्ये आज महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन होणार। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। दक्षिण मुंबईच्या जागेसंदर्भात आज महाराष्ट्र भाजप लोकसभा प्रभारींच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठक। शिवडीमध्ये दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाहीरनामा त्याचबरोबर पक्षाचं नवीन गीत आज जाहीर होणार। पुण्यामध्ये शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। संदीपान भुमरे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार। अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार। काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज भरणार। शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार। रत्नागिरीमध्ये उद्या नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सभा। राजापूरमधील राजीव गांधी क्रीडांगणावर सभेचं आयोजन। कराडमध्ये येत्या 29 एप्रिलला उदयनराजे यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। सभेआधी उभारण्यात आलेल्या मंडपाचं धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन। माढा लोकसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना आपचा जाहीर पाठिंबा। मोहिते पाटलांचा भाजपमध्ये नाईक निंबाळकर यांच्या विरोधात सामना। परभणीमध्ये महादेव जानकर यांच्या गाडीची तरुणांकडून अडवणूक। तपासणी करणारे तरुण हे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचे कार्यकर्ते। जानकरांचा आरोप।